निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या कोकणच्या मातीतील रसिक श्रोत्यांनो, आज मी हर्षदा प्रवीण कुबल आपल्यासमोर अशा एका विषयावर माझे विचार मांडणार आहे जो केवळ चर्चेचा नाही तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. विषय आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज. माता भूमी पुत्रो अहम पृथ्वीव्या या रुचेचा अर्थ असा, ही पृथ्वी माझी माता आहे आणि मी या पृथ्वीची कन्या आहे. पण आज आपण या पृथ्वी मातेचे रक्षण करतोय की केवळ तिचे शोषण करतोय? आज पर्यावरणाचे, या पृथ्वी मातेचे रक्षण करणे ही केवळ आपली सामाजिक जबाबदारी नसून काळाची अनिवार्य गरज बनली आहे. पर्यावरणाबद्दल बोलताना आपण एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या कवचाबद्दल बोलणे गरजेचे आहे. ते म्हणजे ओझोनचा थर. हा थर सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो. पण दुर्दैवाने मानवाच्या हव्यासामुळे या थराला भगदाड पडले आहे. आपण आज आपल्या सोयीसाठी एसी, फ्रीज वापरतोय. आपण घरात स्वतःला थंड ठेवतोय. पण त्यातून बाहेर पडणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे पृथ्वीचे नैसर्गिक छप्पर मात्र आपण तापवत चाललो आहोत. जर हे छप्पर फाटले तर मानवी आरोग्य आणि निसर्ग चक्राचा कोलमडलेला डोलारा सावरणं आपल्याला अशक्य होईल. मित्रांनो, आपण जलयुक्त शिवार म्हणतो, पण आज जलमुक्त भूगर्भ तयार होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडूनही मे महिन्यात आपल्याला टँकरची वाट पाहावी लागते. हे आपल्या नियोजनाचे अपयश नाही का? पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याऐवजी आपण सिमेंट, कॉन्क्रीटची जंगले उभारून पाणी वाया घालवत आहोत. कॅच द रेन ही मोहीम केवळ कागदावर राहता कामा नये. आज जर आपण छतावरील पाणी जमिनीत जिरवले नाही तर भविष्यात सोन्याच्या भावाने पाणी विकत घेण्याची वेळ आपल्यावर येईल. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार पृथ्वीचे सरासरी तापमान 1.1 अंश सेल्सिअसने वाढले आहे. हे केवळ आकडे नाहीत तर हिमनग वितळण्याचे मरणघंटा आहे. कोकणाचा विचार केला तर तौक्ते निसर्गासारख्या चक्रीवादळांचे तडाखे आपण विसरू शकत नाही. भर उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हापूस आणि काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. निसर्ग वारंवार आपल्याला इशारा देतोय, पण आपण तो ऐकायला तयार आहोत का? आज आपण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे की संपत्तीच्या हव्यासापुढे आपण इतके आंधळे झालो आहोत का की आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून केवळ बाटलीतले पाणी आणि ऑक्सिजनचे सिलेंडर देणार आहोत का? जर आपले उत्तर नाही असेल तर आजच कृती करण्याची वेळ आली आहे. कोकणच्या पर्यावरणावर आज टांगती तलवार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असो किंवा इटलीतील कॅसले सारख्या केमिकल कंपन्यांचे प्रकल्प, विकासाच्या नावाखाली आपण इथल्या जैवविविधतेचा बळी देतोय का? जैतापूर सारख्या भूकंप प्रवण क्षेत्रात अणुऊर्जा प्रकल्प उभारणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढून कोकणचा कणा असलेला मत्स्य व्यवसाय उद्ध्वस्त होईल. म्हणूनच आजची सजग कोकणी तरुणी म्हणून मी ठामपणे विचारत आहे की विकासाच्या नावाखाली आपण आपल्या पुढच्या पिढीचे आरोग्य पणाला लावतोय का? आम्हाला अशी वीज नको जी आपला समुद्र, आपली जमीन प्रदूषित करेल. आज आपण पर्यावरणाबद्दल बोलताना प्लास्टिकचा विचार करतो, पण आपल्या हातातील मोबाईल फोनचे काय? दरवर्षी लाखो टन ई कचरा निर्माण होत आहे. जुने मोबाईल, लॅपटॉप, बॅटरी यांमधील शिसे आणि पारा आपली जमीन आणि पाणी विषारी करत आहे. आपण रिसायकलच्या गप्पा मारतो, पण रिड्यूस म्हणजे गरजेनुसार वापर करणे हे मात्र विसरत चाललो आहोत. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करा, पण निसर्गाच्या विनाशावर तो आधारित नसावा. आज कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण वाढत का चालले आहे? कारण आपण अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी जमिनीची निसर्गदत्त शक्ती रासायनिक खतांनी मारून टाकली आहे. पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे तर मातीचे आरोग्य जपणे. जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेतीचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्याचेही रक्षण करता. जेव्हा आपली काळी आई सुजलाम सुफलाम राहील तेव्हाच आजची पिढी सशक्त राहील.
अशा अंधारमय परिस्थितीत डॉक्टर माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटाच्या रक्षणाचा अहवाल आपल्याला याचा मार्गदर्शक ठरतो. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की झाडांची कत्तल आणि डोंगरांची खुदाई जर आपण थांबवली नाही तर दरडी कोसळण्याच्या घटना वाढतच राहतील. तसेच कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांसारखे तरुण देवरायांचे रक्षण करत आहेत. आज त्यांच्या संघर्षाची वारसदार म्हणून मी इथे उभी आहे. आपल्याला आपल्या भागातील जल, जमीन आणि जंगले वाचवायची असेल तर कंबर कसावीच लागते. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पण ही सोयरे जपण्यासाठी मला प्रत्यक्ष कृती करावी लागेल. मी निसर्गाची आणि पर्यावरणाची खंदी राखणदार होईल. ही केवळ प्रतिज्ञा नाही तर माझा कृती आराखडा आहे. मी माझ्या घरातून प्लॅस्टिक हद्दपार करेन आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करेन. कोकणची संरक्षण भिंत असलेल्या कांदळवनांच्या रक्षणासाठी मी पुढाकार घेईन. पर्यटनाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्यांवर होणारा कचरा रोखण्यासाठी मी पर्यटकांचे प्रबोधन करेन. शेवटी मला इतकेच सांगावेसे वाटते, झाडे लावली फक्त फोटोसाठी तर सावली मिळणार नाही आणि निसर्ग वाचवला नाही आज तर उद्याची पिढी उरणार नाही. मित्रांनो, आपण ही पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळवलेली नाही तर आपल्या मुलांकडून कर्ज म्हणून घेतलेली आहे. आणि कर्ज हे नेहमी व्याजासकट सुरक्षित परत करायचे असते. आज आपण पर्यावरणाचे संवर्धन केले तरच उद्याचा सूर्य आपल्याला प्रकाश देईल, अन्यथा केवळ रखरखीत उष्णता देईल. चला तर आज सर्व मिळून एक शपथ घेऊया, मी निसर्गाचा, पर्यावरणाचा राखणदार होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.